भारतात लॉकडाऊन लागणार नाही, पंतप्रधान मोदी यांची माहिती। टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे। युद्धाच्या स्थितीवरून सर्व मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांचं भाष्य। तर संकटांचा यशस्वीपणे सामना करू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। देशातील इंधन पुरवठ्यावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची एक्सपोस्ट समोर। प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। लॉकडाऊन लागणार ही अफवा आहे, हरदीप सिंह पुरी यांचं स्पष्टीकरण। देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेलसाठा आहे। 1 महिन्याच्या एलपीजी पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था आहे। इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। अफवांमुळे पेट्रोल पंपावरती रांगा लावू नका। इतर देशामध्ये शटडाऊन सारखी स्थिती आहे, मात्र भारतात उत्तम मॅनेजमेंट आहे। लॉकडाऊन लागण्याची अफवा पसरवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। केंद्र सरकारकडून पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांवरून 3 रुपयांवरती, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 0। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करून मोदी सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला। महागाई नियंत्रणात ठेवणारा निर्णय घेतल्याबद्दल मोदीजींचं मनापासून आभार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान मोदींवरती स्तुतीसुमनं। लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। येत्या 3 दिवसात सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। धारावीकरांना हक्काचं घर दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, ये पब्लिक है, सब जानती है। शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंची वर्षा गायकवाड आणि ज्योती गायकवाड यांच्यावर टीका। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील दगडफेकीच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांचं आंदोलन। आंदोलनानंतर जगताप यांच्याकडून विभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांची भेट। नवी मुंबई पालिकेचा केजीपासून इंग्रजीतून शिक्षणाचा निर्णय वादाच्या भोवऱ्यामध्ये। नवी मुंबई पालिकेच्या निर्णयाविरोधात मनसे न्यायालयात जाण्याच्या तयारीत। डीजीसीएकडून व्हीआयपी प्रवासासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी। केंद्र, राज्य आणि इतर मान्यवरांच्या विमान प्रवासासाठी सूचना। व्हीआयपी उड्डाणांसाठी कडक सुरक्षा आणि ऑपरेशनल नियमही लागू। रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर चाकणकरांना दुसरा धक्का। चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। भोंदू खरातवरती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी 2 गुन्हे दाखल। भोंदू खरातवरती महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचे 11 गुन्हे दाखल। विकृत भोंदूचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणं हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजावरचा आघात आहे। खरात प्रकरणातील व्हायरल व्हिडिओवरती चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विकृतीला व्हायरल होऊ देऊ नका, चित्रा वाघ यांचं आवाहन। नाशिकमध्ये पोलिसांकडून खरातचं कार्यालय असलेल्या ओकस प्रॉपर्टीची तपासणी। पंचनाम्यानंतर पोलिसांकडून ओकस प्रॉपर्टीचं कार्यालय पुन्हा एकदा सील। अंधारेंनी अतुल सावेंचे खरातसोबतचे फोटो दाखवले, तर सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या फोटोत काहीही तथ्य नाहीये। भोंदू खरातची आणि माझी ओळखही नाहीये, अतुल सावेंचं स्पष्टीकरण। नयारा एनर्जी कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत। पेट्रोलच्या किमतीमध्ये 5 रुपयांनी तर डिझेलच्या किमतीमध्ये 3 रुपयांची वाढ। नयाराने केलेल्या दरवाढीनंतर इतर खासगी आणि सरकारी कंपन्याही इंधन दरवाढी करण्याची शक्यता आहे। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे लासलगावचे यात्रेकरू सौदीत अडकले आहेत। हज उमराहसाठी गेलेले पती पत्नी 5 दिवसांपासून परतीच्या प्रतीक्षेत आहेत। कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हज यात्रेकरूंना सुरक्षित परत आणण्याची पटेल कुटुंबियांची सरकारकडे मागणी आहे। सातारामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसचा मुबलक साठा। गॅस एजन्सीबाहेर नागरिकांनी रांगा लावू नका। नागरिकांनी घाबरून अफवांवरती विश्वास ठेवू नका, शंभूराज देसाई यांचं नागरिकांना आवाहन। जालना शहरातील गांधी चौक परिसरातील एलपीजी ऑटो गॅस पंपावरती रिक्षा चालकांची गर्दी। शहरातील इतर पेट्रोल पंपावरील साठा संपल्यानं पंपावरती चालकांच्या लांबच लांब रांगा। रायगडच्या पोलादपूर तालुक्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा संपला। 4 पैकी 3 पंपांवरती खडखडाट, केवळ एकाच पंपावरती पेट्रोल शिल्लक। राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट। बैठकीमध्ये
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची प्रगती, प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध विषयांवरती चर्चा. भरणे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी मार्फत थेट कांदा खरेदी व्यवस्था करण्याची मागणी. सांगली पोलीस दलाच्या कार्यक्रमानंतर आमदार रोहित पाटलांचा बहिष्कार. सांगली जिल्हा गुन्हेगारांच्या ताब्यात गेलाय का? रोहित पाटलांचा सवाल. अवैध धंद्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, रोहित पाटलांची भूमिका. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वाकोर्डे बुद्रुक सिंचन योजनेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून पाहणी. सिंचन योजनेच्या पाणी वाटपावरून खोत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. अनेक गावांना पाणी पुरवठा होत नसल्यानं खोत अधिकाऱ्यांवरती संतापले. साताऱ्यातील गोंधळानंतर धाराशिव जिल्हा परिषद सभापती पदासाठी खबरदारी. दगाफटका टाळण्यासाठी भाजपच्या मल्हार पाटील यांनी खासगी बाउन्सर्स नेमले. सभापती पदावरती महायुतीतील राष्ट्रवादी शिवसेनेची सभापती पदावरती दावेदारी होती. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उघडकीस आलेल्या बनावट पास रॅकेट प्रकरणी 5 जणांना अटक. अटकेतील आरोपींमध्ये मंत्रालयातील 2 कर्मचारी आणि विधान भवनातील 2 कर्मचाऱ्यांचाही समावेश. पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ. शेतमालाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. साताऱ्याच्या जावळी, कोरेगाव, फलटण तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे यात्रेच्या बुकिंगसाठी उभारण्यात आलेल्या तमाशा चालकांच्या राहुट्याचं देखील नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात शेतीसही प्रचंड नुकसान. निर्यात बंदीमुळे जळगावच्या चाळीसगावमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये. केळीच्या उत्पादनाची वाढती आवक आणि दरात घसरण झाल्यानं शेतकरी संकटात. स्थानिक बाजारपेठांवरती ताण वाढला असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल करणंही कठीण. सांगलीच्या रासगाव आणि मिरज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस. मनोराजुरू या परिसरामध्ये द्राक्षबागांना मोठा फटका. तर धाराशिवसह लाहोर आणि तुळजापूर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकासह फळबागांना मोठा फटका. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसानंतर पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. चंद्रपूर शहरातील डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयामध्ये बीएड सीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ. संगणक लॅब अद्ययावत नसल्यानं परीक्षा 1.5 तास उशिरानं सुरू. मात्र परीक्षा पूर्ण न झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. महाविद्यालयातील स्टाफनं परीक्षार्थींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. नागपूरच्या बीएड सीईटी परीक्षा केंद्रावरती गोंधळ. ऐनवेळे सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारीख विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे कळवली जाणार. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील उपविभागीय कार्यालयामध्ये मोठी खळबळ. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी करणार यांना लाच प्रकरणामध्ये अटक. 50,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. कल्याण पूर्वेतील सत्यम बारवरती पुन्हा तोडक कारवाई. बारवरील कारवाईनंतर तणाव वाढला. कारवाईला बार चालक आणि कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध. बार शासकीय जागेत असल्यानं 2 वर्षात 3ऱ्यांदा कारवाई. नाशिकच्या मालेगावमध्ये सप्तशृंगी गडावरती जाणाऱ्या भाविकांवरती दगडफेक झाल्याचा आरोप आहे. देवीचा मळा परिसरात दगडफेक झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. ठाण्याच्या नौपाडा पाचपाखडी भागामध्ये जुन्या वादातून आरोपीचा 2 तरुणांवरती गोळीबार. गोळीबारामध्ये कुणीही जखमी नाही. आरोपी जेबी उल्ला खान हा फरार असून नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी दुचाकी बैलगाडीत टाकून आणल्याची घटना समोर. पेट्रोल संपल्यानं तरुणाची दुचाकी रस्त्यातच बंद पडली होती. दुचाकी बैलगाडीत ठेवून पेट्रोल भरल्याचा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होतोय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 3,186 कोटीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता कर वसुलीसाठी केडीएमसीकडून विशेष मोहीम राबवली जाते. नगरसेवकांना 1 कोटींचा निधी दिला जाणार आहे.